महाराष्ट्र टीवी में आपका स्वागत है और मैं हूं सिराज शेख। तो आइए सबसे पहले डालते हैं आज की खास खबर पर। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने के मार्गदर्शन में संजीवनी आरोग्य सेवा के सरपरस्त डॉक्टर सनाउल्लाह खरटकर के जन्मदिन पर संजीवनी और अलीबाग ब्लड बैंक ने मुरुड जंजीरा में रक्तदान शिविर का आयोजन कर एक अनोखी मिसाल कायम की है। इस रक्तदान शिविर में 110 रक्तवीरों ने रक्तदान किया। शिविर का उद्घाटन यहाँ के मशहूर डॉक्टर मकबूल कोगाटे ने किया। इस अवसर पर मुरुड की नगर अध्यक्षा स्नेहा पाटिल, चीफ ऑफिसर गोविंद कोटुंबे, राशिद फहीम, विजय सुर्वे, जहूर कादरी, डॉक्टर मंगेश पाटिल, डॉक्टर निसार बिरवाड़कर, जावेद खरटकर, मंगेश दांडेकर, अतीक खतीब, डॉक्टर दीपक गोसावी और उनके साथी डॉक्टर्स चंद्रकांत अपराध, नितिन अम्बुरले, कीर्ति शाह के अलावा बड़ी संख्या में समाज सेवक और रक्तवीर मौजूद थे। दूसरी तरफ कतर से सनाउल्लाह खरटकर ने उनके जन्मदिन पर रक्तदान करने वाले रक्तवीरों से कहा कि वो इसी तरह रक्तदान करते रहें, क्योंकि रक्तदान सबसे बड़ा दान है। आणि रक्त निभाव्यावर चालूनही निष्ठेचे दायित्व सिद्ध करणारे कला, क्रीडा आणि शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये बहुआयामी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सनाउल्लाह खरटकर। आता त्यांनी या संस्थेचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख जशी की आहे या ठिकाणी डॉक्टर सनाउल्लाह खरटकर यांनी आपल्या या संजीवनी संस्थेसाठी एक कार्डियक ॲम्ब्युलन्स दिलेली आहे। त्याचबरोबर 2 डायलिसिसच्या मशीन दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या हॉलचं सिलिंग फॉर्काईट जे आहे ते काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्याचबरोबर एकदम सुरुवातीला या ॲम्ब्युलन्ससाठी जे काही डॉक्टर होते आणि जे काही ड्रायव्हर होते त्यांचं मानधन देखील त्यांनीच देण्याचं कबूल केलेलं होतं आणि तसं त्यांनी ते केलेलं आहे। यांचं म्हणजे विविध क्षेत्रामध्ये योगदान आहे। शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न ते नेहमी करताना मी पाहिलेला आहे। आणि म्हणून आजच्या या त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्यासाठी आपण चांगली प्रार्थना करूया की त्यांना असंच खूप चांगलं अविरल आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि पुढे पुढे त्यांनी असंच आम्हाला आणि आमच्या या मुरुडकरांना प्रेम करावं आणि आम्हाला कायमच त्यांच्या मदतीचा हात देत राहावं ही त्यांच्याविषयी मी भावना व्यक्त करते आणि आपल्या आजच्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळते। त्यांच्या ब्लड देने के लिए आए हुए हमारे डोनर्स, मैं आप सभी का पुरतपाक खैर मकदम करता हूँ। 2 बातें सिर्फ बताऊँगा। आज का ये प्रोग्राम मेरे अर्दिल अजीज़ दोस्त सनाउल्लाह खरटकर इनके बर्थडे पर मुनाकिद किया गया है। बड़ी आरज़ू थी पिछली बार जब यहाँ पर एक प्रोग्राम हमारे डायलिसिस सेंटर पर रक्तदान शिविर जो हमने आयोजित किया था, उस शिविर में मैंने हमारे कार्याध्यक्ष हमारे जो विजय सुर्वे साहब हैं इनसे बात की थी कि खरटकर साहब को हम कुछ दे तो नहीं सकते, लेकिन कम से कम इसके बाद एक और कैंप जब हमको करना है तो उनके बर्थडे पर हम वो कैंप करेंगे। फ़ौरन उन्होंने इस बोल दिए और उसके बाद फिर एक कार्यकारिणी मीटिंग हुई। मीटिंग में उन्होंने इस बात को कबूल किया। सभी मेंबरान ने उस बात को अच्छी तरह से, और इस प्रोग्राम को करने का जो है सबों ने बेड़ा उठाया। 4 दिन से जो है काफ़ी मेहनत हो रही है और उम्मीद है कि आज अच्छे बड़े पैमाने पर ये हमें कामयाबी मिलेगी। उन्होंने जो कुछ भी इस सेंटर के लिए काम किया है वो सबके सामने आया है। मुरुड में दूसरे भी उन्होंने जो तालीमी शोबे में और दीगर शोबों में जो काम किए हैं, हर कोई अच्छी तरह से उससे वाकिफ़ है। मैं उनके ताल्लुक़ से सिर्फ इतना ही कहूँगा कि जो उन्होंने हमें यहाँ पर खिदमत अंजाम दी है उसका सिला हमने कुछ नहीं, थोड़ा कम से कम उनको आधार स्तंभ जिसको मराठी में कहते हैं चीफ पैटर्न हमारे इस आरोग्य सेवा की तरफ से उनको खिताब दिया हुआ है। और मैं एक उनके ताल्लुक़ से सिर्फ शेर कहूँगा कि वो हो सकता है किसी की समझ में न आए, लेकिन समझने की कोशिश करें। इस शेर के साथ मैं अपनी तकरीर ख़त्म करूँगा। मेरी ज़िंदगी यही है, मैं सभी के काम आऊँ।
उनका हमेशा कहना है मेरी ज़िंदगी यही है कि मैं सभी के काम आऊँ, मैं चिरागे रह गुज़र हूँ मुझे शौक़ से जलाओ, मैं चिरागे रह गुज़र हूँ मुझे शौक़ से जलाऊँ. ये हमारे सनाउल्लाह घरटकर साहब. शुक्रिया. 14 जानेवारी 2019ला आम्ही लहाने सरांचा सत्कार केला आणि तिथे मला काय वाटलं कोणाचं, मी सरळ बोललो सरांना की मला इथं डायसिस सेंटर ओपन करायचं आहे. सरांनी सांगितलं हे बाबा हे इंद्रधनुष्य आहे. मला ओरडले कार्यक्रम संपला, तू काय वेगळा सारखं बोललास. म्हटलं सर तुमचा आशीर्वाद आहे आणि मुरुडकरांचं माझं निश्चित सहकार्य मिळेल. आणि म्हणून आज मी ज्यांनी या संस्थेला छोट्या मोठ्या जे काय सहकार्य केलं, प्रथम मी त्यांचं फार आभारी आहे. आणि विशेष करून आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर घेतलेले आहेत ते मुरुडकरांचे शैक्षणिक व आरोग्य सेवेचे दाते व या संस्थेचे आधारस्तंभ सन्मान डॉक्टर सन्नाउल्लाह घरटकर साहेब, त्या जरी ते उपस्थित नसले तर मी आज या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी एवढं सांगतो की मित्रांनो, हे जे डायलिसिस सेंटर आहे ते चालवणं आत्ता मला कळलं की फार कठीण आहे, परंतु लहाने सरांच्यामुळे आपल्याला इथे MGPची सोय झालेली आहे. MGPची योजना आहे महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना, ही सरांच्यामुळे आपल्याला लवकरच मिळालेली आहे. त्याचा लाभ इथल्या येणाऱ्या रुग्णांना मिळत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की सुरुवातीला आपले 6 पेशंट होते, मित्रांनो आता 22 पेशंट आहेत. आणि त्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे की श्रीवर्धन आणि म्हसळून देखील आपल्याकडे रुग्ण येत आहेत डायलिसिस करता. हे आपल्या सगळ्यांचं एक त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. कारण तर त्यांची जी व्यथा मी ऐकली तिथली आर्थिक आणि मानसिक जो त्यांना त्रास होत होता तिकडे जाते, तो इथे आपल्याकडे गेलेला आहे. हे त्यांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे आणि त्याचं समाधान जे आहे ते मित्रांनो तुम्हा आम्हाला सन्मान आहे. आणि पुन्हा एकदा मी प्रस्थान लांब न जाता पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ह्या डायलिसिस सेंटर करता, ह्या संजीवनी करता असंच आम्हाला शाब्दिक म्हणा आर्थिक म्हणा वेगळ्या प्रकारे ज्याच्यावर आम्ही हात मारू त्याच्यावर निश्चित आमच्या बरोबर राहा. किंवा जे सभासद झाले नसतील त्यांनी देखील सभासद व्हा. आपली 100 रुपये मासिक फी आहे. नंतर प्रवेश फी 100 रुपये आहे. जर तुम्हाला लाईफ मेंबर बनायचं असेल तर 10,100 आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं आपलं स्वागत करून मी माझी प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आरोग्य सेवा. और उन्होंने ये बोल दिया और उसके बाद फिर एक कार्यकारिणी मीटिंग हुई. मीटिंग में उन्होंने इस बात को कबूल किया. सभी मेंबर आए उस बात को अच्छी तरह से, और इस प्रोग्राम को करने का जो है सबों ने घेरा उठाया. 4 दिन से जो है काफ़ी मेहनत हो रही है और उम्मीद है कि आज अच्छे बड़े पैमाने पर ये हमें कामयाबी मिलेगी. उन्होंने जो भी इस सेंटर के लिए काम किया है वो सबके सामने आया है. मुरुड में दूसरे भी उन्होंने जो तालीमी शोबे में और दीगर शोबों में जो काम किए हैं हर कोई अच्छी तरह से उससे वाकिफ है. मैं उनके ताल्लुक से सिर्फ इतना ही कहूँगा कि जो उन्होंने हमें यहाँ पर खिदमत अंजाम दी है उसका सिला हमने कुछ नहीं, थोड़ा कम से कम उनको आधार स्तंभ जिसको मराठी में कहते हैं चीफ पैटर्न हमारे इस आयोग की सेवा की तरफ से उनको खिताब दिया हुआ है. और मैं एक उनके ताल्लुक से सिर्फ शेर कहूँगा कि वो हो सकता है किसी की समझ में न आए लेकिन समझने की कोशिश करें. इस शेर के साथ मैं अपनी तकरीर खत्म करूँगा. मेरी जिंदगी यही है मैं सभी के काम आऊँ. उनका हमेशा कहना है मेरी जिंदगी यही है मैं सभी के काम आऊँ. मैं चिरागे रह गुजर हूँ मुझे शौक से जलाऊँ. मैं चिरागे रह गुजर हूँ मुझे शौक से जलाऊँ. ये हमारे सनाउल्लाह घरटकर साहब. सर्वप्रथम आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे तो आपण आपल्या संजीवनी आरोग्य संस्थेचे आधारस्तंभ आश्रयदाता मेन पिलर जे सनाउल्लाह घरटकर आहेत त्यांच्या आपण वाढदिवसानिमित्त आपण आयोजित केलं आहे. तर मागे 11 फेब्रुवारीला मला वाटतं 12 फेब्रुवारीला आपल्याकडे एक शिबिर झालं, रक्तदान शिबिर झालं डॉक्टर लहानेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. त्या दिवशी सर बोलता बोलता राशि त्यांना बोलले कि इसके बाद भी अपन एक कैंप लेंगे. बोले जरूर लेंगे, आप बोले हमने लिया ऐसा हुआ नहीं कभी. बोला कब लेने का है? बोलते 23 अगस्त को. बोला क्यों? तो मैंने 23 अगस्त को सनाउल्लाह साहब का बर्थडे है. तो बोला हमारे सर आंखों पर
हम तो हर जिससे हम कोशिश करेंगे अपन कैंप लेंगे, और वो उसका मेन रीजन है कैंप लेने का कि उनका एक बर्थडे है और उनको अभी सबों की तरफ से उनको अपने तरफ से सब लाखों उनको हैप्पी बर्थडे हम सब भेज रहे हैं, भेजेंगे, और अलग अलग उनके कामों में तरक्की दे, उनको लॉन्ग लाइफ दे, हर बीमारी से उनकी हिफाजत करे, ऐसे दुआ करेंगे. त्यांच्याकडे पुढे त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही शब्द नाही. हाँ चलो डॉक्टर साहब कितना चला ऐसा ऐसा है, ऐसा आप लोगों की मदद है. 24 घंटे के अंदर उनका अमाउंट यहाँ पे पहुँचती थी, इतना उनको प्रॉम्प्ट एक्शन था. और उनमें 3 बातें थी मेरे को हमेशा बोलने की. तो देखो बोलते इलिटरेसी नहीं होना चाहिए, यानी उनको एजुकेशन की तरफ ज्यादा उनका की था. तो देखिए उनको इलिटरेसी से पॉवर्टी आती है, पॉवर्टी होने के बाद आदमी क्या करेगा, क्राइम रेट बढ़ता है, चोरी करता है, डकैती करता है, इसको लो उसको लो, तो फिर ये बढ़ता, क्राइम रेट बढ़ने से फिर सब पूरे गांव में अपने यहाँ सब प्रॉब्लम पैदा होते हैं. इसके लिए हम लोगों क्या है 3 चीजों को ज्यादा. और चौथा है हेल्थ इज वेल्थ. अगर अच्छा तो अपनी हेल्थ अच्छी रही तो अपन काम कर सकते हैं, कमा सकते हैं, अपने भी बच्चों का पेट कर सकते हैं. तो 3 इनसे ज्यादा एजुकेशन, हेल्थ एंड लिटरेसी के ऊपर, एजुकेशन के ऊपर उनका ज्यादा इम्पॉर्टन्स आहे. आता रक्त कोणाला लागते, आता आपल्याला माहिती आहे आपण सायन्सने एवढं डेव्हलप केलं, हार्ट मशीन डेव्हलप केलंय, आर्टिफिशियल किडनी डेव्हलप केलंय, परंतु आपलं रक्त पण आपण लॅबोरेटरीमध्ये निर्माण करू शकतो. तर त्या दृष्टीने रक्ताला रक्तच पाहिजे. आणि एकदा आपण रक्त जमा केलं तर ते फक्त 6 महिने चालतं, 6 महिन्याने ते आपल्याला डिस्कार्ड करावं लागतं. म्हणून रक्तदान शिबिर वारंवार घ्यायचं कारण हे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आता ज्यांना समजा ऍक्सिडेंटमध्ये रक्त जातं, त्यांना ब्लड लागतं. काही प्रसूती पश्चात स्त्रियांचं बीपी ब्लडिंग त्यांना रक्त जातं. काही लोकांना रक्तक्षय असतो, काही लोकांना थॅलेसिमिया मेजर मायनर त्यांना रक्त, असे रक्त त्यांना रक्ताची फार गरज असते. पण रक्तदान करणे महत्वाचं आहे. आणि कोणाचा जीव असतो, आपल्याला 1 पॉईंट जर दिलं आपण तर त्या जीव त्याचं तर पुण्य जगात कुठलं नाही, ते पुण्य महत्वाचं आहे. कोणाचा जीव असतो तर आजच्या वैद्यकीय क्षेत्रातील अभिमानास्पद सृजन सोहळ्यात उपस्थित सकल संन्यास माझा नमस्कार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नेहमीच गळ्यात स्टेथोस्कोप आणि हातात इंजेक्शन घेऊन पेशंटच्या घराण्यात विश्वासाने वावरणारा हा डॉक्टर संजीवनी आरोग्य सेवा संघाबद्दल काय बोलणार आहे त्याची उत्सुकता मला तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. आणि त्याचबरोबर पेशंटला इंजेक्शन देताना वाटणारी अनामिक भीती, तीच भीती आता माझ्या मनामध्ये आहे. समोर सगळे विचारवंत आणि व्यासपीठावरील वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज या कारकिर्दीत सापडत आहे. तरी देखील संस्थेबद्दल माझं मनोगत व्यक्त करण्याचा मी आज प्रांजळ प्रयत्न करणार आहे. मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी त्या मातेला वंदन करू इच्छितो जिने आपल्या पोटच्या पोराला किडनीचं दान केलं आणि अवयव दानाचं आदर्श डोळ्यासमोर ठेवला. छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या जिजामाता इतक्याच लहानेसर तुमच्या माता देखील आम्हाला वंदनीय आहे. छत्रपती शिवरायांनी जनसामान्यांना मोगलांच्या गुलामातून मुक्त करून नवीन दिशा दिली. तर नेत्रसल्ल्याचे चिकित्सक तात्यासाहेब लहाने दृष्टीहीनांना अंधत्वाच्या गुलामकीतून मुक्त करून एक नवी दृष्टी दिली. अशा ह्या नेत्रसल्ल्या चिकित्सक तात्यासाहेबांना माझा धन्यवाद. सौम्य भाषा, मृदू आवाज, पेशंटला तपासणारे आश्वासक स्पर्श, निदान उपचार, पेशंटला माफक दरात ट्रीटमेंट मिळाले म्हणून मनोमन आशीर्वाद देणारे रुग्ण, हे वर्णन एका विलक्षण व्यक्ती महत्वाचं आहे जे माझ्यासाठी गुरु आहेत, थोरले बंधू आहेत, माझे दीपस्तंभ आहेत, माझ्या वैद्यकीय प्रवासातले माझे सारथी आहेत. त्यांनी माझं गुरु समजतो. हे विलक्षण वर्णन म्हणजेच डॉक्टर कोकाटे, डॉक्टर मकबूल कोकाटे. म म्हणजे महत्वाकांक्षी, म म्हणजे महत्वाकांक्षी, क म्हणजे कर्तृत्ववान, भू म्हणजे बुलंद आणि ल म्हणजे लाक्षण्य. अशा सर्वगुण संपन्न आणि आजच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटक डॉक्टर कोकाटे सरांना माझा नमस्कार. आपल्याला रामायण माहितीच आहे. रामायण रावणाचं युद्ध होतं
इंद्रजीचा बाण लक्ष्मणाला मूर्छित आणि लक्ष्मण मूर्छित होतो. वानरसेना बिथरते. इंद्रजित हनुमंताला द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनी वनस्पती आणून सांगतात. हनुमंत जातो संजीवनी वनस्पती आणण्यासाठी, पण तो नुसती संजीवनी वनस्पती आणत नाही तर पुन्हा द्रोणागिरी पर्वतच घेऊन येतो. हा, काही कथाकथित लोक म्हणतात की हनुमंताला माहित होती संजीवनी वनस्पती कुठली, म्हणून तुम्ही पूर्ण द्रोणागिरी पर्वत आणला. साधतो तसं नाहीये. तो जेव्हा द्रोणागिरी पर्वतावर जातो तेव्हा बघतो त्या इतर वनस्पती देखील असतात की ज्या औषधी वनस्पती आहेत. असा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो पूर्ण द्रोणागिरी पर्वत आणतो. आणि मित्रांनो, असाच व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एका समाजसेवकाने, एका महत्वाची व्यक्तीने ह्या मृतचा, श्रेयोधनचा आणि मसल्याचा अभ्यास केला. किडनीचे आजार किती ते पाहिलं, डायलिसिसचे पेशंट किती हे पाहिले, आणि ह्या आधुनिक हनुमंताने मुंबईहून द्रोणागिरीचा डायलिसिस विचारला डॉक्टर लहानेच्या मदतीने. आणि हा आधुनिक हनुमंत म्हणजेच माझे मित्र अभिषेक सुर्वे, त्यांना मदत करा. एखादी कल्पना संकल्पित करणे आणि ती पूर्णत्वात मिळणे त्या पूर्ण दोन भिन्न विषय आहेत. एखादा उपक्रम राबवणे शक्य आहे, परंतु तो राबवताना लागते गरज ती पैशाची. आणि आपण सगळं पैशाचं सोंग घेऊ शकतो, परंतु कसंही सोंग घेऊ शकतो, परंतु पैशाचं सोंग घेऊ शकत नाही. परंतु मनामध्ये जिद्द असेल, महत्वाकांक्षा असेल, सेवाभावी व्यक्त करण्याचे हे असेल, आपल्याला अभ्यास असेल, तर निश्चितच आपल्याला लोक मदत करतील. अशाच सुज्ञात्मक कल्पनेला साथ देण्यासाठी एक दातृत्व पुढे आलं, आणि ते म्हणजे आधुनिकीकरण सणावला घरट कसं. थोड्या नाही तर 50 लाखाच्या मदतीने घरट कसं आपला आज वाढदिवस आहे. मी निश्चितच ईश्वराने अल्लाला तुमच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मित्रांनो, थोडंसं इतिहासात जाऊया. साधारणतः 1960-65 काळाचे माझी आई नेहमी सांगायची, टांगेतून येणारे जाळून काळपूर असलेले गळ्यात स्टेथोस्कोप डॉक्टरांची, काळी टोपी आणि धोतर असलेले त्यांचे डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर अल्मेडा, डॉक्टर गुंडागालकर, डॉक्टर गुटा यांनी म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे कोणत्याने. डॉक्टर पेंडसे, डॉक्टर भाईसाहेब सबनीस, डॉक्टर साने, डॉक्टर संगोरा, डॉक्टर प्रभुदास कल्याणी आणि एकमेव दंत सर्जन त्यावेळेचे वासुदेव कल्याणी यांचा देखील होकार होता. साधारण 1970च्या दरम्यान संगीत साधना, संगीतमाला आणि दंतशल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर रामकृष्ण कारकीर्द गाजवली. त्यावेळी BMS, MCH, RMD अशा डिग्र्या होत्या. गावात प्रॅक्टिस करायची, परंतु सरकारी डॉक्टर माझा MBBS असायचा. डॉक्टर शंकर शेठ, डॉक्टर गर्जी, डॉक्टर आंबेडकर मॅडम, डॉक्टर कोकाडे सर आणि आम्ही ती कारकीर्द घडवली. लेडी कुलसुम बेगम, फातिमा बेगम हे सर्वश्रुत आहेत. तिकडल्या कुलकर्णी शिष्टा, सेवक लखू आणि पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट घातलेले कॉम्पाउंडर भगवान हिमालय, त्यांची मुलगी हेमा अजून देखील तिथे कार्यरत आहे. त्यानंतर पूर्ण 3 मेडिकल स्टोर्स होते. बागडे मेडिकल, गोंडेकर मेडिकल आणि अंबुर्वे मेडिकल जे अजूनही आहेत. हाडवैद्य पाटील आणि पशुरोगतज्ञ कारखान्स. त्यांना 1996 दरम्यान साधारण मला वाटतं अनंत जोशी आले एक्स सेंटर घेऊन. आता 4 एक्स सेंटर्स आहेत. माझं सिरियस हॉस्पिटल जवळ 5. मित्रांनो, इतिहास सांगण्याचा उद्देश हाच. आता काळ बदललाय. मुरुड औद्योगिकरणाकडे झेपावतो आहे, सक्षमीकरणाकडे झेपत आहे. आम्ही सर्व डॉक्टर मंडळी मुरुडकरांना चांगल्यात चांगली सेवा द्यायचा अगदी प्रयत्न करतोय मनापासून. डॉक्टर लाली सरांचा मला मार्गदर्शन आहेच, पण त्याचबरोबर मुरुडचा आवाका पाहता, मुरुडची लोकसंख्या वाढत चालली ते पाहता शासन स्तरावर सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, मुरुडच्या पहिल्या नागरिक नगराध्यक्षा आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्नेहाताई पाटील, माझे विरोधी पक्ष नेते आणि माझे मित्र मंगेशजी दांडेकर आणि मला वाटतं मुरुडचे ग्रामीण रोडचे अधीक्षक आलेले सर, अधीक्षक पाटोळे सर यांना मी निश्चितच विनंती करीन की ह्यामध्ये तुम्ही निश्चितच हात घालायला हवा आहे मुरुडच्या चांगल्या करिता. आणि निश्चित मला विश्वास आहे ते काहीतरी करतीलच.
किडनीचे आजार, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब हे पूर्वी श्रीमंतांना होणारे आजार आता सामान्य होत आहेत. विशेषतः डायलिसिस. साध्या डायलिसिससाठी मुरुडकरांना अलिबाग, पुणे आणि मुंबई शहराचा आसरा घ्यावा लागत होता आणि ते खूपच विजयने सांगितल्याप्रमाणे आर्थिक आणि मानसिक त्रासदायक होता. किंबहुना प्रसंगी एखादं प्राण देखील जात होते. विजय सुरे सारख्या महत्वाच्या व्यक्तीने संजीवनी डायलिसिस सेंटरच्या मदतीने, संजीवनी आरोग्य संस्थेच्या मदतीने डायलिसिस आणला आणि त्याच्या मित्रांनी देखील त्याला तशीच मदत केली. ती माफक दरात होती. आता मात्र महात्मा फुले ज्योतिबा अंतर्गत ती विनामूल्य आहे. त्यामुळे या सर्वांचं अभिनंदन करावं ते अडकूनच आहे. माझ्या व्यस्त आणि वेगळ्या जीवनामध्ये मी हा संस्थेला जास्त वेळ देऊ शकत नाही, तरी देखील जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल मी निश्चितच तुमच्यासाठी उपलब्ध असेल. डॉक्टर तात्यासाहेब लहाने सारखेचा आपल्याला आशीर्वाद आहेच. त्यांच्या मातेने अवयवदानाचा पायंडा तर रचलाच आहे. अवयवदानाकडून आपण नेत्रदान देखील करू शकतो, शरीरदान करू शकतो आणि त्याचबरोबर श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान. एखाद्याला रक्तदान देतो आपण आणि तर जीव वाचतो, मुळात ही संकल्पना समाधान देणारी आहे. रक्तदान करून आपण रक्ताची नाती तर जोडतच आहोत, पण त्याचबरोबर रक्तदान देऊन रक्ताची नाते जोडूया असं मला वाटतं. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान हे प्रत्येकाने करायला हवं आहे. आज आधुनिकरण सणाला घरटकरांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा रक्तदान सोहळा आयोजित केला. शासन स्तरावरून माझे मित्र डॉक्टर गोसावी आणि त्यांची टीम इथे आलेली आहे. निश्चितच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा 100चा पल्ला आपण गाठवतो मला विश्वास वाटतो. आज हा सोहळा ज्यांनी ज्यांनी संपन्न करतायत आणि ज्यांनी ज्यांनी मदत करतायत त्यांनी सगळ्यांना मी अभिनंदन करतो आणि माझं हे मनोगत पूर्ण करतो. जाता जाता एवढंच मला असं वाटतं की आपण मोठे मोठे वाडे बांधतो, बंगले बांधतो, मंदिर बांधतो, मस्जिद बांधतो, लग्न समारंभासाठी खर्च करतो. ते खर्च करण्यासाठी माझी काही हरकत नाही, पण त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय उपक्रम देखील राबवायला पाहिजे. आज या व्यासपीठावर माझं मनोगत व्यक्त करताना मला खूप आनंद होतोय, कारण 3 वर्गमित्र आज एकत्र आहोत. विरोधी पक्षनेते मंगेशजी दांडेकर जे समाज राजकारण सुद्धा सांभाळत आहेत, विजय सुर्वे जे समाजसेवे सुद्धा सांभाळत आहेत आणि मी जे आरोग्य सुद्धा सांभाळत आहे. शेवटी लता मंगेशकर गाण्यात होत आहे, मागे उभा मंगेश्वर, पुढे उभा मंगेश्वर, विजय तुझ्याकडे हा जनसागर म्हणजे देव पाहतो आहे. मागे उभा मंगेश्वर, पुढे उभा मंगेश्वर, विजय तुझ्याकडे हा देव म्हणजे जनसागर पाहतो आहे. आणि जर आधुनिकरण सणाला घरटकरांचा असा पाठबळ असेल तरी आरोग्य संस्था घरटकर एक घरटा राहणार नाही. सनावंत साहेब डॉक्टर लहानेच्या मदतीने आशीर्वादाने निश्चितच लहाने सर हे लहान नाही तर महान होईल असा मला विश्वास वाटतो. आणि हा महान झालं तर विजय तर निश्चितच विजय होईल असं मला वाटतं. चला एकोप्याने काम करूया, समाधानाने काम करूया, आरोग्यदायी काम करूया, गावासाठी काम करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आरोग्य. आणि यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण रक्तदान शिबिर आयोजित करतोय. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज रक्तदान शिबिर, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असे आपण म्हणतो. पूर्वी आपण अन्नदान हे श्रेष्ठ दान मानत होतो, आता रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. अन्नदान हे कोणी करतं, पण रक्तदान देताना फार विचार करून लोक देत असतात. कारण आताच्या काळामध्ये इतके आजार आले आहेत की रक्तदान जरी इच्छा असेल तरी पण ते देता येत नाही, किंवा प्रेशर, ब्लड, डायबिटीस हे आजार आपल्याला आले आहेत. आणि त्यामुळे रक्तदाता हे श्रेष्ठ दाता आहे. रक्तदाता सर्वात श्रेष्ठ दाता आहे. त्यामुळे त्याला मी त्याच्या शुभेच्छा देते. जे डायलिसिस सेंटर हे आपण उघडलं, कार्याध्यक्ष बिजू भाऊ आणि सर्व त्यांचे सदस्य, आम्हाला त्यांनी पत्र दिलं नगरपालिकेला आणि आम्ही त्यावेळी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन ही वास्तू आम्ही तुम्हाला दिली. पण एक आम्ही त्या सर्व नगरसेवक ह्या साक्षीदार आहोत की ही एक चांगली वास्तू, सदुपयोग ह्या वास्तूचा झाला. त्याबद्दल मला अभिमान आहे की आमच्या कारकिर्दीत हे आज डायलिसिस सेंटर झालेलं आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासोबतच आहोत सर्व नगरसेवक. जरी आमची कार्यकारिणी आता संपत आलेली आहे तरीसुद्धा
वैयक्तिक पर्सनली मी तुमच्यासोबत आहे, कारण आमचे पाटील बंधू 100% समाजकारण करत असतात. त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या सोबतच राहीन. कधीही तुम्ही आम्हाला बोलवा. आम्ही पुन्हा ह्या शिबिराला मी शुभेच्छा देते आणि माझी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. ॲम्ब्युलन्स तसेच 2 डायलिसिस मशीन दिल्या. ते संस्थेचे मुख्य आधारस्तंभ डॉक्टर सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण जो रक्तदान शिबिर आयोजित केले आहे, त्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाकरता उद्घाटक म्हणून आदरणीय डॉक्टर जे प्रतिक्रिया डॉक्टर आहेत ते कोकाटे सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान या नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय स्नेहा पाटील, माई पाटील यांनी भूषवले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच या कार्यक्रमाकरता डॉक्टर पाटील, डॉक्टर मुख्याधिकारी कौटुंबे, त्यानंतर इतर सर्व गोसावी डॉक्टर आणि त्यांच्या अलिबागचे मुख्य या कार्यक्रमाकरता आलेले डॉक्टर गोसावी आणि त्यांचा स्टाफ उपस्थित, माननीय विरोधी पक्षनेते मंगेशभाई दांडेकर, अतिकभाई खतीब, तसेच सर्व मान्यवर आणि मुख्य म्हणजे या कार्यक्रमाकरता रक्तदान करणारे रक्तदाते यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाकरता सरंगणे सर, तसेच कार्याध्यक्ष आमच्या या संजीवनी आरोग्य सेवेचे कार्याध्यक्ष विजय पाटील, विजय सुर्वे यांचे आभार मानतो. तसेच ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाकरता मदत केली त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. तसेच डॉक्टर घरटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अध्यक्षाच्या वतीने आजची सभा संपलेली जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.